हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आता हा माझा थर्ड डेचा व्लॉग आहे आणि आम्ही श्रीवर्धन कॉटेजपासून चेकआउट केलं. रेडी होऊन ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो हरिहरेश्वर बीचसाठी. सो मी हरिहरेश्वरसाठी रेडी होऊन ऑन द वे आहेत आणि आरामात बसलो होतो. मजा आली 2 दिवस पण खूप. त्याच्यानंतर आम्ही हरिहरेश्वरचा डिस्टन्स जो होता श्रीवर्धनपासून 1 ते 1.5 तासाचा होता बाय ड्राईव्ह. आणि आम्ही त्याच्यानंतर थोडं मध्यंतरच दिवेकर बीच पण आलं होतं, तर आम्ही तिथे पण सुद्धा एक व्हिजिट केली. 10 मिनटासाठी आम्ही तिथे थांबलोत, कारण की जास्त वेळ न थांबलो, फक्त बीचच होतं. आणि ऑलरेडी मॉर्निंगला पण आम्ही बीचला जाऊन आलो होतो, तो सिमिलर वाटलं. ही आजीबाई तिकडं मोदक देत होते. खूप अप्रतिम मोदक, चवीला खूप छान. खोबऱ्याची आणि गुडची चव खूप मस्त होती. तूप टाकून ती आजी देत होती आणि मी हे गरम गरम मोदक ते बनवून ठेवले होते आणि मी त्याच्यातून एक मोदक घेतलं. आणि आता मोदक खाल्ल्यानंतर असं वाटत होतं अजून एक खाऊ, अजून एक खाऊ. आम्ही 2 ते 3 मोदक खाल्ले तिथे. मजा आली आम्हाला. मोदकची चव एकदम भारी. तिथे प्रत्येक बीचवरती तुम्हाला मोदक भेटेल. आणि मग आम्ही पोचलो होतो हरिहरेश्वरला. तिथून निघून हरिहरेश्वरच्या बीचसाठी निघालोत आणि तिथं मंदिर होतं, तर त्या मंदिराचं आतमधूनच तिकडं म्हणजे वरती जायचा तो मार्ग होता. सो ऑलमोस्ट इथं छोटंसं लोकल मार्केट होतं. प्रत्येक इथे आंबोळीचं पीठ, घावणीचे पीठ, कोकम हे सगळे भेटत होते. सो आणि एक आजीबाई तिकडं बोरं विकत होती. ते बघून लहानपणाची आठवण आली. हे मंदिर तुम्ही पाहू शकता. हे हिस्टॉरिक मंदिर आहे. तर या मंदिरच्या दर्शनानंतर आम्ही निघालो होतो प्रदक्षिणा मार्गसाठी, जे की आहे बीचसाठी. पण त्याच्या आधी आम्ही लंच करायला गेलो. लंच करून आम्ही निघालो होतो बीचसाठी. लंचसाठी आम्ही तिकडं थांबलो होतो कोकणकट्टामध्ये. तर कोकणकट्टामध्ये तिकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही होते. पण आता आम्ही नॉनव्हेज मासे एवढे खाल्ले की आता असं वाटत होते की आता व्हेज खाऊ. तर हे तुम्ही पाहू शकताय की खूप सुंदर दिसत आहे. हे हरिहरेश्वरचीच जागा आहे. इथे खाली आम्ही थोडंसं बीच खाली आलो. त्याच्यानंतर जे रिअल तिथे अट्रॅक्टिव्ह पॉईंट होतं ते तुम्हाला अजून 2 मिनटानंतर मी दाखवते. खूप सुंदर आहे. कोकण म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. आपलं भारतच खूप सुंदर आहे. तर कोकण तर हा एक भाग आहे. हे तर मी एकच जागी व्हिजिट केली. पूर्ण कोकण तर अतिशय खूप सुंदर आहे. तर आता आम्ही वरती चढायला निघालो. तर डोंगरवरतून पाय तिथं चढायचं होतं. तुम्ही बघत आहे की मी ऑलमोस्ट वरतून ही क्लिप घेतली आहे. खूप सुंदर दिसत आहे पूर्ण हरिहरेश्वर. या जंगलातून पायरीचा रस्ता होता. तर आम्ही या जंगलातून मग गेलोत आणि हा बघितलात की वरती चढल्यानंतर हा खाली उतरून जायचं होतं या बीचला. खूप सुंदर जागा आहे आणि दिसण्यामध्ये जेवढं सुंदर होतं ना, असं वाटत होतं की आम्ही बाहेर देशात आलो. मुंबईमध्ये म्हणजे इंडियामध्ये नाहीच आहे. आणि कोकण खरंच खूप सुंदर आहे. खूप खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं. मी याच्या आधी बघा केरळला पण फिरायला गेली होती. तर तेव्हा मी एवढी व्लॉगिंग करत नव्हती. तर तो पण एक टाकला असता तर तुम्ही केरला पण पाहिला असतो ना. खूप सुंदर आहे केरला पण. तसंच हा कोकण पण खूप, म्हणजे आपला भारत आहे ना, प्रत्येक स्टेट तुम्ही व्हिजिट करा. खूप सुंदर आहे आपलं भारत. आणि सनसेटचा टाईम होता आणि तिकडे समुद्राला भरती होती. आधी ते लिहिलेलं पण होतं की समुद्राला जर भरती असेल तर तुम्ही लवकरच वरती या, कारण की हे सगळं जे दिसतंय तुम्हाला डोंगर, याच्यावरती पाणी पूर्ण येतं. तर ते कसं एक धोकाच आहे की तुम्ही लगेच निघालो. संध्याकाळ झालेली, चहा पिणं गरजेचं होतं. आला टाकून चहा आम्ही पिलो. थोडंसं रिलॅक्स वाटलं. मग आम्ही आमच्या पार्किंग लॉटमध्ये आलो. मग टाटा बाय बाय करण्याची वेळ झाली. मग आम्ही निघालो मुंबईसाठी आम्ही संध्याकाळी 5-5:30 वाजता निघालो होतो तिथून. आणि रस्त्यामध्येच ना आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की अरे, कोकणमध्ये आलं की परत जायला मन होतच नाही ना. हे खरं वाक्य आहे की आलं की मन होत नाही परत जायला. तिथे सुके मासे ठेवले होते एका ठिकाणी हायवेला. तर आम्ही ते बघितलं. आम्ही उतरलो आणि शबीनाला तिच्या घरच्यासाठी घ्यायची होती, तर आम्ही ते मासे घेतलो. संध्याकाळचा वेळ होता. मग आम्ही परत निघालो मुंबईसाठी. तुम्ही खरंच कोकण एकदा फिरून या. तुम्हाला पण खूप आवडेल. आणि हा आम्हाला घाट लागलेला आणि आम्ही एवढं थकलेलो की आम्ही गाडीतच झोपलो. माझ्या आणि हॅपी एंडिंग जर्नी झाली आमची. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला टॅप करा. आता मी पुन्हा तुम्हाला भेटेल माझ्या रेसिपीजमध्ये, कारण की आता फिरणं वगैरे झालं. आता आपण रेसिपीमध्ये लागूया. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. गुड बाय.